आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। मी एकदा शब्द दिला की दिला, 30 तारखेनंतर सगळं ठरणार। जरांगे पाटलांची भूमिका। जराटी येथे 24 तारखेला झालेल्या बैठकीत मराठा समाजाने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार गावागावात बैठका घेणे सुरू असून रणनीती आखली जात आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मला हलक्यात घेतलं होतं, मात्र राजकारणात मला हलक्यात घेऊ नका, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य करत राजकारणातील सर्वपक्षीय नेत्यांना हा इशारा दिला आहे, कशाला राजकारण्यांचे पाया पडतात, हेच तुमच्यावर गुन्हे दाखल करणार। मागणारे तुम्ही, निवडून देणारे तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही देणारे बना। माझा काहीच स्वार्थ नाहीये। मी एकदा शब्द दिला की दिला। 30 तारखेनंतर सगळं ठरणार। मराठा समाजाचं मत अहवाल आल्यानंतर 30 तारखेला आम्ही आमची भूमिका सांगू, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। हा माझा विषय आहे की समाजानं जे ठरवलंय काल 24 तारखेला, ते आपण सांगितलं होतं की नको आपल्याला याच्यात विधानसभेला बघू, परंतु समाजाचं म्हणणं होतं 7 महिने आम्ही ऐकलं, आता एवढ्या वेळेस तुम्ही ऐका, आपण उमेदवारी करूया म्हणून त्यांना सांगितलं की तिथं आलेला जो 2-3 लाख समाज होता, यांची म्हणणं आहे हो, परंतु गावागावात करोडो मायबाप मराठा समाज राहिले, त्यांना जाऊन विचारा, 2च प्रश्न विचारा, आपण निवडणुकीत उतरायचं का, जायचं का, आणि एक उमेदवार अपक्ष म्हणून द्यायचा का, 2च गोष्टी गावागावाला विचारा। ते विचारणं सुरू आहे। 30 तारखेशिवाय कुठलाच निर्णय होऊ शकत नाही। तुमचा 30 तारखेला निर्णय झाल्यानंतर तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित प्रचार करणार आहात असं त्यांनी सांगितलेलं आहे। हा, 30 तारखेच्या नंतर काही होऊ शकतं, काही होऊ शकतं, कारण 30 तारखेला काय समाजाची भावना काय, भूमिका काय, कारण याच्यात काय असतं बघा, सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं आणि राजकारणाचं अंग वेगळं आहे। आणि समाजकारणात सहजासहजी एक मत लागतं, परंतु राजकारण करत असताना तिथं बहुमताला किंमत आहे। बरं, पण म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित येऊन प्रचार करणार आणि दोघं एकत्रित येऊन निवडणुका लढणार, असा त्याचा अर्थ घ्यायचा। समाज ते आणि समाज, मी मार्गदर्शकाचे एखादा समाजाचं लेकरू म्हणून मला जितकं त्यांना सहकार्य करता येईल तेवढं करा, पण तो आता जर तरचा विषय, 30 ला काय होतंय हे आणखीन कोणालाच माहित नाही। समाजाने सांगितलं तर दोघं एकत्रित प्रचार करणार आहात किंवा प्रचाराला जाणार आहात किंवा एकत्रित उमेदवार उभे करणार आहात। आता जर तरला आजच उत्तर द्यायचं म्हणलं तर याला परिपक्वता नाही म्हणता येणार माझी सुद्धा राजकारणातली, कारण आपल्याला जसं आंदोलनात हलकं घेतलं होतं आणि ते आज ह्या टोकाला आलंय सरकारच्या चुकीमुळं, तसं त्यांनी राजकारणात सुद्धा आपल्याला हलकं घ्यायचं काही कारण नाही, परंतु आज जर तरला उत्तर देणं म्हणजे हे बरोबर नाही होणार।